होळीपासून ते संक्रांतीपर्यंत प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवतो, पण बऱ्याच जणांना प्रत्येक सणाला पुरणपोळी खायला आवडत नाही. म्हणूनच आज आपण वटसावित्री पौर्णिमेनिमित्त विशेष या थाळीमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये आमरस कसा बनवायचा हे पाहणार आहोत. सोबतच आलूची चटपटीत सुकी भाजी करतो, छान असे चमचमीत मिरची भाजी पण पाहणार आहोत आणि आंबट गोड चवीची कैरीची चटणी देखील पाहणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू. हाय हॅलो नमस्कार, मी वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. सोपी थाळी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थाळीतला मेन पदार्थ म्हणजे आमरस तयार करून घेऊ. इथे मी 1 किलो केशर आंबे घेतले. सर्वात अगोदर हे आंबे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी थंड पाण्यात ठेवायचे. थंड पाण्यात टाकल्यामुळे आंब्यातली जी उष्णता असते ती कमी होते. अशा पद्धतीनं आमरस जर केला तर अशा आंब्याचा रस शरीराला बाधत देखील नाही. तोपर्यंत आपण हिरव्या कैरीची चटणी करून घेऊ. इथे मी लांब आकाराची तोतापुरी कैरी घेतली. ही चटणी करण्यासाठी शक्यतो अशी तोतापुरीच कैरी घ्यायची, खूप आंबट अशी कैरी घ्यायची नाही. इथे तुम्ही पाहू शकता कैरी छान अशी कडक आहे, त्यामुळे मी चाकून असा मध्यभागी कट लावून घेतला. असं केल्यामुळे कैरीच्या कोळीला जास्त गर राहत नाही. कैरीचे असे मोठाले 4 भाग घेतले. हे आपल्याला बटाटे जसे चिरतो तशा बारीक याच्या फोडी करून घ्यायच्या, म्हणजे मिक्सरला फिरवताना या पटकन बारीक होतात. कैरीच्या चटणीसाठी हे छोटंसं वाटण तयार करून घेतलं. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. हे सर्व साहित्य आपल्याला या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये घालून घ्यायचं. सोबतच आपण बारीक केलेली कैरी ते देखील या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेते. कैरीचे जास्त मोठे काप करायचे नाही, लहान लहान आलूच्या फोडीसारख्या बारीक फोडी करून घ्यायच्या. आता हे सर्व साहित्य मिक्सरला असं जाडसर दळून घ्यायचं, खूप बारीक करायचं नाही, म्हणजे चटणीची चव व्यवस्थित लागणार नाही आणि दिसायलाही छान दिसणार नाही. मिक्सरला फिरवलेली चटणी एका प्लेटमध्ये काढून घेते. याच्यावरती आपल्याला लगेचच फोडणी घालायची आहे. त्या अगोदर पाव चमचा इथे साखर घातली. साखर ही आवर्जून घालायची, चटणी खूप छान लागते. सोबतच 1 चमचा इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. आवडत असेल तर थोडा जाडसर असा कूट घातला तरी देखील चालेल. आता यावरती फोडणी घालून घ्यायची. 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. 1 चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा तीळ घातले. तीळ आणि मोहरी छान अशी फुलू द्यायची. नंतर ही केलेली फोडणी या चटणीवरती घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ आपण सुरुवातीला घातल्यामुळं आता चटणीत मीठ घालायची गरज पडत नाही. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जेवणाची लज्जत वाढवणारी चटपटीत आणि खूपच मस्त हिरव्या कैरीची चटणी करून तयार झालेली आहे. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. चला तर लगेचच आपण आमरस तयार करून घेणार आहोत. आमरस करण्या अगोदर तुम्ही चपातीची कणिक मळून ठेवू शकता, पण नॉर्मल चपाती करणार आहेत त्यामुळे चपातीची रेसिपी शेअर करत नाही. पाण्यात ठेवलेले आंबे 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. याच्यावरचा जो चिक असतो ते व्यवस्थित काढून टाकायचा. हे आंबे आपल्याला असे गोल गोल फिरवत व्यवस्थित असे चोळून घ्यायचे. आंब्याला असं मऊ करून घ्यायचं. अशा पद्धतीने आमरस जर केला तर या आमरसाला आपल्याला मिक्सरला फिरवण्याची गरज पडत नाही. शिवाय या आमरसाचा रंग असा नॅचरल पिवळा राहतो. आंबा छान असा हातानं चोळून घ्यायचा. याच्यामध्ये संपूर्ण रस तयार झालेला आहे, गाठी अजिबात राहत नाही. आंब्याचं देठ आपल्याला सर्वात शेवटी काढायचं आहे. तर आंबा छान असा मऊसूत झालेला आहे. आता याच्यावरचं देठ काढायचं आणि असाच आंबा आपल्याला पातेल्यामध्ये सोडून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे रस करण्याच्या अगोदर संपूर्ण आंबे आपल्याला असे माचून घ्यायचे, चोळून घ्यायचे, मऊ करून घ्यायचे. असाच आंबा आपल्याला कोळीसकट याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे. साल तेवढी बाजूला ठेवायची. इथे तुम्ही पाहू शकता आंब्याचा रस एकसारखा आणि रंग नॅचरल पिवळा दिसतोय. अशाच प्रकारे संपूर्ण कोळी यामध्ये सोडून घ्यायच्या. बाजूला ताटात ठेवलेल्या आंब्याच्या साली हे आपल्याला अशा पद्धतीने उलट्या करून घ्यायच्या. संपूर्ण साली आपल्याला अशाच उलट्या करून घ्यायच्या. याच्यामध्ये थोडं पाणी करून किंवा तुम्हाला जितकं रस पातळ किंवा घट्ट करायचं आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून ह्या साली आपल्याला व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या. आपण आंबे अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुतले असल्यामुळे ह्या आंब्याचा सालीचा गर जो राहिलेला आहे तो पण आपल्याला व्यवस्थित पाण्याने धुवून घेता येतो. तर अशाच पद्धतीनं हा रस मी इथे काढून घेतलेला आहे. तर छान असा घट्टसर रस मला जेवढा हवा आहे तेवढा मी रस तयार करून घेतला. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. पुढची रेसिपी म्हणजे मिरची भजे करत आहोत आपण. त्याकरिता इथे मी 1 कप बेसन घेतलं. बेसन दाबून घेतलेलं नाही, हलकासं भरलेलं आहे. बेसन पीठ चाळून घ्यायचं. मिरची भज्या करता बेसन पीठ तुम्ही घरचं किंवा विकतचं कोणतंही वापरू शकता. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं. लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं. कांदा वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. ज्या कपानं पीठ घेतलं त्याच कपानं 1 कप इथे पाणी थोडं करून घालायचं. एकदम पाणी घालायचं नाही, पीठ सैलसर होईल. तर व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीनं थोडं पीठ मिक्स करत पाणी घालायचं, म्हणजे गाठी वगैरे पण पिठामध्ये होत नाही. पीठ व्यवस्थित असं एकसारखं पाणी मिक्स करून तयार होतं.
इथे मी 1 कप बेसन पिठासाठी 1 कप पाणी घातलेलं आहे. 1 कप पाणी संपूर्ण या पीठ भिजवण्याकरता लागतं. पाणी घातल्यावर पिठाला छान असं मिक्स करून घेतलं. आता तुम्ही इथे पाहू शकता पीठ किती छान असं एकसारखं भिजलेलं आहे. अजिबात गाठी वगैरे दिसत नाही. पीठ असं मऊसूद एकसारखं दिसतं. थोड्या वेळासाठी साईडला ठेवते. इथे मी मध्यम आकाराचे 6 बटाटे कुकरला 2 शिट्ट्या लावून छान असे मऊसूद असे उकडून घेतले. आता ह्या बटाट्याचे छान असे बारीक काप करायचे. एका बटाट्याच्या साधारण 8 फोडी मी इथे करत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठ्या इथे काप करू शकता किंवा बटाट्याच्या साईजनुसार छोट्या किंवा मोठ्या तुम्ही इथे करू शकता. इथे मी संपूर्ण बटाट्याचे छान असे बारीक बारीक काप करून घेतले. लगेचच आपण बटाट्याची सुकी भाजी तयार करून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवरती कढई गरम करून घेतली. साधारण 2 चमचे तेल घातलं. तेल तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालायचं. तेल छान गरम झालं. अर्धा चमचा मोहरी घातली. इथे जिरे घालायचे नाही, जिऱ्यामुळे भाजीला वेगळी टेस्ट येते. तर इथे मी मोहरी छान फुलू दिली. त्यानंतर कमी तिखट असलेल्या बारीक चिरलेल्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या. ह्या मिरच्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या, तळून घ्यायच्या तेलामध्ये, त्याच्यामुळे छान अशी चव येते. तर बघा इथे मी 1 मिनिटभर ह्या मिरच्या छान अशा परतून घेतल्या. मिरच्या छान तळल्याच्या नंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला, तो याच्यामध्ये घालायचा. मीडियम फ्लेमवरती हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. फार असा रंग बदलू द्यायचा नाही. 2-3 मिनटं याला छान असं परतून घ्यायचं. कांदा छान परतल्याच्या नंतर मीडियम फ्लेमवरती पाव चमचा हळद घातली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळद तेलामध्ये घातल्यामुळे भाजीला छान असा रंग येतो. सोबतच यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घातली. त्यामध्ये 1 चमचा हातावर चोळून घेतलेली बारीक कसुरी मेथी घातली. हे सर्व साहित्य एकत्र करून एक अर्धा मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. आता या फोडणीमध्ये बारीक चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या. बटाट्याच्या या फोडीला मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. खालीवर करत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1-2-3 मिनटं छान असं मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बटाटे जर मऊसूत व्यवस्थित शिजले नसतील तर याच्यावरती पाण्याचा शिपका मारून 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची. ही भाजी मी 1-2 मिनटं असेच तेलावरती छान अशी परतून घेतली. तर चटपटीत आणि चमचमीत आलूची सुकी भाजी करून तयार झालेली आहे. सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं. झाकण ठेवून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. मिरची भजी करण्यासाठी इथे मी लांब आकारामध्ये 9 ते 10 अशा हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्या आपल्याला मधातून कट लावून अशा कापून घ्यायच्या. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तसं इथे मधामध्ये कट लावायचा. अशा प्रकारे मी संपूर्ण मिरच्याला कट लावून घेते. मिरची भजी करण्यासाठी लांब आकाराच्या मिरच्या तुम्ही वापरू शकता, पण ह्या मिरच्या चवीला थोड्या कमी तिखट असतात. मधातून काप लावल्याच्या नंतर या मिरच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं. मीठ व्यवस्थित घालायचं जे खाताना आळणी लागत नाही. संपूर्ण मिरच्यामध्ये मी व्यवस्थित मीठ भरून घेतलं. आता लगेचच आपण मिरची भजी तयार करायला घेऊ. पीठ छान भिजलेलं आहे. 1 मिरची मी पिठामध्ये घातलेली आहे. तर पिठामध्ये अशी मिरची घोळून घ्यायची. आता इथे मी थोडं जास्त पीठ लावून मिरच्या तळून दाखवणार आहे. तर बघा मिरचीला छान असं पीठ लावून घेतलं. 1-1 मिरची तेलामध्ये सोडायची. पुढे मी कमी पीठ लावून मिरच्या कशा तळायच्या ते दाखवणार आहे. तर इथे मी भरपूर असं पीठ लावून घेतलं. ह्या पण मिरच्या खूप छान लागतात आणि कमी पीठ लावलेल्या मिरच्या देखील खूप छान लागतात. तर 1-1 मिरची करून तेलामध्ये आपल्याला सोडायची. मीडियम फ्लेमवरती जसं भज्याला आपण तेल गरम करतो त्या पद्धतीचं तेल इथे गरम करून घ्यायचं. 1-2 मिनटं झाऱ्यानं लावता खालच्या साईडनं मिरच्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आणि वरच्या साईडनं थोड्याशा कुरकुरीत दिसल्याच्या नंतर झाऱ्याच्या सहाय्यानं ह्या मिरच्या आपल्याला दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायच्या. रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि मिरच्या पाहताच अशा कडक दिसतात. तर अशा झाऱ्याला कडक लागेपर्यंत ह्या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या. पुन्हा 3-4 मिनटं ह्या मिरच्या मी तेलामध्ये छान अशा कुरकुरीत तळून घेतल्या. झाऱ्याला अशा कडक लागेपर्यंत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती छान अशा कुरकुरीत मिरच्या मी तळून घेतल्या. आता अशाच पद्धतीनं कमी पीठ लावून कशा मिरच्या तळायच्या ते पाहू. ह्या मिरच्या तळताना मिरच्या फक्त आपल्याला पिठामध्ये बुडून घ्यायच्या. देठ आपल्याला पिठामध्ये बुडवायचं नाही आणि तेलामध्ये अशा अलगद सोडायच्या. 1-1 करून मिरची तेलामध्ये सोडायची. मीडियम फ्लेमवरती ह्या मिरच्या आपल्याला त्या मिरच्यासारख्याच कडक तळून घ्यायच्या. 1-3-4 मिनटं किंवा मिरच्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. इथे बघा छान अशा मी मिरच्या तळून घेतल्या. सर्वच मिरच्या एकदम छान अशा कुरकुरीत छान असा रंग आलेला आहे. तर छान अशा क्रंची मिरच्या आपल्या तळून तयार झालेल्या आहे. थोड्या वेळासाठी साईडला ठेवते. आता सेम कढईमध्ये त्याच तेलात आपण पापड्या तळून घेणार आहोत. तर तेलाचं टेम्परेचर थोडंसं गरम करून घ्यायचं. हाय फ्लेमवरती ह्या पापड्या तळायच्या. एवढीशी पापडी मी तेलात घातली. छान अशी मोठी पापडी फुललेली आहे. आता अशाच प्रकारे मी संपूर्ण पापड्या तळून घेते. आता आपण कुरडई तळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही कुरडई पाहू शकता किती छान अशी फुललेली आहे. इथे आपण वड सावित्री पौर्णिमेनिमित्त साधी सोपी थाळी पूर्ण केलेली आहे.
नक्कीच तुम्हाला या संपूर्ण रेसिपी आवडल्या असतील. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.